सरांना स्वस्त कपडे लवकर आवडते. हॅलो एव्हरीवन, मी आनंदिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आज होता फ्रायडे. मागच्या विकेंडला सगळी शॉपिंग करून आई आणि सिद्धी घरी गेल्या होत्या आणि जी काही आम्ही शॉपिंग केली होती त्या सगळ्या साड्या पॉलिशिंगला तिथेच होत्या, कारण पिकोफॉल पॉलिशिंग इट विल टेक ॲटलिस्ट 1 वीक. त्याच्यामुळे मग मला पुन्हा एकदा या वीकेंडला म्हणजे सॅटर्डे किंवा संडेला आम्ही परत जाऊ तिथे. तर फ्रायडेला मग मी ऑफिस करून घेतलं. फर्स्ट हाफ तर नीट गेला, बट सेकंड हाफला वातावरण बिघडलं, सो मी लगेच घरी येऊन गेली आणि ते खरंच झालं. आल्यावर पूर्ण वादळ सुटलं होतं, पाऊस खूप आला होता आणि परत हे एकदा झाड पडलं. हे लास्ट टाईम पण पडलं होतं आणि यावेळेला पण त्याची उरलेली जी एक फांदी होती ती पण पडून गेली. बट तो पाऊस काय 20 मिनटाचाच होता, जास्त वेळ नव्हता. आणि रात्री मग राजदीप पण आले होते. अणू ऑलरेडी होते, तर त्यांना भेटायला ॲज अ कंपनी राजदीप पण आले. मग ते आल्यावर आमचा सडन प्लॅन झाला की आता आपण मूवीला जाऊया. एक अक्षय कुमारचा कॉमेडी मूवी रिलीज झाला होता, भूत बंगला म्हणून. खूप मस्त मूवी आहे, खरंच खूप कॉमेडी आहे, नक्की बघा. आणि मग रात्री हे तेच प्लॅनिंग चालू होतं. मग तिकीट्स वगैरे बुक केलं आम्ही घरून, छान मस्त जेवण करून मग मूवी बघायला गेलो, कारण खूप लेटचा मूवी होता तो. तरी अराऊंड 10 वाजताचा मूवी असेल. सो मग आमचं फ्रायडे नाईटच होतं आणि ऑफिस पण काही जास्त वेळ नव्हतो, सो सगळेजण रात्री फ्री होते, सो मूवीला मस्त गेलो आम्ही. त्यानंतर नेक्स्ट डे हा सॅटर्डेचा व्लॉग मी इथेच कंटिन्यू करते. तर सॅटर्डेला जसं की मी सुरुवातीलाच बोलली, आम्हाला ज्या साडी आमच्या पॉलिशिंगला होत्या त्या सगळ्या रिसीव करायच्या होत्या आणि परीक्षितला पण 1-2 ड्रेस घ्यायचे होते, 1-2 फंक्शनचे, त्यांचे बाकी होते. तर इथे आता परीक्षित कॅबच बुक करत आहे. आम्ही कॅबनेच जाणार होतो. कॅबशिवाय सध्या पर्यायच नाही, कारण इतकं ऊन आहे आणि इतक्या भयंकर उन्हात आम्हाला शॉपिंग पण करायची आहे, साडी पण रिसीव्ह करायची आहे. सो वी जस्ट प्लॅन लाईक पहिले आपण सगळी शॉपिंग करून घेऊया, जे जे आपल्याला घ्यायचं आहे राहिलं आहे, आणि ॲट द एंड मग साड्या रिसीव्ह करून डायरेक्ट कॅबमध्ये टाकून घरी रिटर्न. सो असा काही आमचा प्लॅन होता. दाखवा. हा आवडला का? हो अमरामध्ये आवडला सर तुम्हाला बघायला? हो दाखवा, तुम्ही दाखवा फक्त. चांगला आहे हा शेड छान आहे, पण हा 1700-1800च आहे. चांगला आहे. सरांना स्वस्त कपडे लवकर आवडते. हा नाही ना, हा कलर नाही. तर अशा प्रकारे आमचं सगळं शॉपिंग करून झालं होतं आणि शॉपिंग करता करता ऑब्व्हियसली भूक तर खूप लागते. भेळ आम्ही ऑलरेडी खाल्ली होती आणि जाता जाता हे आम्हाला स्नॅक सेंटर दिसलं. हे मला इंस्टाग्रामवर पण दिसलं होतं, तुम्ही पण नक्की ट्राय करा. तिथे 2-3च मेन्यू आहेत, पण खरंच खूप 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 टेस्टी आहे. तर ते आम्ही खाल्लं. तो आमचा शेवटचा स्टॉप होता. त्यानंतर साडी घेतल्या, 2 राहिलेल्या त्या रिसीव्ह केल्या आणि लगेच कॅब करून आम्ही घरी पळालो. तर असा होता माझा हा आजचा व्लॉग 2 दिवसाचा. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.